नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक नंबर 1 पूर्णपणे अभ्यासलेला आहे, टॉपिक नंबर 2 पण पूर्णपणे अभ्यासलेला आहे। या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जो टॉपिक अभ्यासतोय तो आहे टॉपिक नंबर 3 पार्टनरशिप ॲडमिशन ऑफ पार्टनर। याच्यामध्ये आपण या टॉपिकची सर्व थिअरी, बेसिक कन्सेप्ट, अकाउंटिंग ट्रीटमेंट, जनरल एंट्रीज कशा करायच्या सगळं अभ्यासलेलं। हे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आज आपण अभ्यासणार आहोत या टॉपिकचा अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 6। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थितरित्या समजेल। तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। आपली मेथड सर्वांना माहिती, पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायचं। तर चला बघूया। रुशाली अँड लीना दोघी जणी पार्टनर आहेत। पहिल्या पार्टनरचं नाव आहे रुशाली, दुसरी पार्टनर आहे लीना। आता त्यांनी काय सांगितलेलं की आर इक्वल पार्टनर्स आहेत। बघा, दोघी पार्टनर इक्वल पार्टनर्स आहेत। दिअर बॅलन्स शीट दिलेली आपल्याला। बॅलन्स शीट मध्ये पहा काय दिलेले, क्रेडिटर्स आपण लायबिलिटीला लिहिणार आपल्या, त्याच्यानंतर कॅपिटल लिहिणार आपल्या कॅपिटल अकाउंटच्या, क्रेडिटला जनरल रिझर्व सुद्धा कॅपिटलच्या, क्रेडिटला इकडं कॅश इन बँक लिहिलेलं आहे। आता हे आपण बँक अकाउंट तयार करणार, त्याच्या डेबिटला, डेटर्स आपण असेटला लिहिणार आहोत, बिल्डिंग असेटला, मशिनरी असेटला, बिल्स रिसिवेबल असेट। ऍडजस्टमेंट मध्ये बघा, दे डिसाइडेड टू ऍडमिट अपर्णा, त्यांनी कोणाला ऍड करायचं ठरवलं, अपर्णाला ऍड करायचं ठरवलं ऑन 1 एप्रिल 2018। आणि त्याच्यासाठी खालील टर्म्स आहेत, द मशिनरी अँड बिल्डिंग बी डेप्रिसिएटेड बाय 10%। बघा, आता मशिनरी आणि बिल्डिंग काय झाल्या, डेप्रिसिएट झाल्या 10%। आरडीडी इन्क्रीज बाय 5,000 आणि आरडीडी वाढलेला आहे। काय करायचं ते पण आपण बघूया। तर आता हे असेट रिव्हॅल्यूड झालेले आहेत, त्याला आपण फक्त स्टार मार्क करून घेऊया। ज्या वाढलेल्या असतील त्या ऍड करू, ज्या कमी झालेल्या असतील त्या लेस करू, प्रॉफिट लॉस रिव्हॅल्युएशनला पोस्ट करूया। मशिनरी आणि बिल्डिंग, मशिनरीला एक स्टार मार्क करू, बिल्डिंगला एक स्टार मार्क करूया। त्याच्यानंतर डेटर्सला एक स्टार मार्क करायचं। बिल्स रिसिवेबल टेकन ओव्हर बाय रुशाली ऍट अ डिस्काउंट ऑफ 10%। आता बिल्स रिसिवेबल एक स्टार मार्क करायचं आपण, ह्या रुशालीने टेकन ओव्हर केला। असेट टेकन ओव्हर ज्यावेळेस करते एखादी पार्टनर, त्यावेळेस आपण त्या पार्टनरला देणार डेबिट, म्हणजे रुशाली कॅपिटल अकाउंट डेबिट। त्याच्यानंतर लॉस झाला, 10% डिस्काउंटने खरेदी केला, म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट। टू बिल्स रिसिवेबल म्हणजे याचे 3 इफेक्ट, रुशाली कॅपिटलच्या डेबिटला, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आणि बिल्स रिसिवेबल मधनं लेस होणार आहे। अपर्णा शुड ब्रिंग ₹60,000 ॲज हिज कॅपिटल, 60,000 रुपये कॅपिटल आणलेले, हर कॅपिटल फॉर 1/4 शेअर आहे। कॅपिटल आणले कॅश अकाउंटच्या डेबिटला आणि अपर्णा कॅपिटलच्या क्रेडिटला लिहावं लागेल। आणि शेवटी 4 नंबर मध्ये त्यांनी सांगितले, द कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर इज टू बी ऍडजस्टेड इन द प्रोपोर्शन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करावा लागणार आहे। आणि कसं कॅल्क्युलेट करायचं, तर ओपन करायचं करंट अकाउंट, म्हणजे हे ऍडजस्ट कसं करायचं, ओपन द करंट अकाउंट ओपन करून ऍडजस्ट करायचा, म्हणजे त्यांचा बॅलन्स करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचा। सॉल्व करायला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण काय करूया, आपली बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेऊया। सन्ड्री क्रेडिटर्स, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला एक 4-5 ओळी जागा सोडायची आणि त्याच्यानंतर लिहायचं सन्ड्री क्रेडिटर्स, अमाऊंट लिहिणार ₹90,000। नेक्स्ट कॅपिटल दिलंय रुशाली आणि लीनाचं, आपण हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 45,000 आणि 30,000। त्याच्यानंतर जनरल रिझर्व दिलाय 30,000, हा सुद्धा कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार बाय जनरल रिझर्व, आणि हा 30,000 आपण त्यांच्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार, तर तो किती येणार आहे, जनरल रिझर्व 30,000 आहे का, बघा किती अमाऊंट आहे त्याची, 18,000 आहे जनरल रिझर्व, तर इक्वल वाटावा लागणार आहे तो, तर तो 9,000 आणि 9,000 अशा पद्धतीने येणार। नेक्स्ट असेटला कॅश इन बँकच्या डेबिटला लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, अमाऊंट लिहिणार ₹62,000 62,000 रुपये। नेक्स्ट डेटर्स आपण लिहिणार आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला, इनर कॉलमला जाऊया, बॅलन्स शीटच्या असेटला आणि त्या ठिकाणी लिहू इनरला डेटर्स, आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹31,000। ऍडजस्टमेंट एक ओळ जागा सोडायची। डेटर्स झाल्यानंतर बिल्डिंग आहे, बिल्डिंगची व्हॅल्यू ₹55,000 रुपये, बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं बिल्डिंग। नेक्स्ट आहे मशिनरी 24,000 रुपये, बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं मशिनरी।
24,000 24,000. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल आहे 12,000 बॅलन्स शीटच्या असेटलाच ऍडजस्टमेंट इनरला लिहायचं प्रत्येक आयटम बिल्स रिसिवेबल अमाऊंट लिहिणार 12,000 रुपये. पुढे आपण जाऊया ऍडजस्टमेंट मध्ये बघा दे डिसाइडेड टू ऍडमिट अपर्णा ऑन 1 एप्रिल आणि मशिनरी आणि बिल्डिंग डेप्रिसिएटेड 10%. म्हणजे मशिनरीकडे जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं लेस डेप्रिसिएटेड ऍट 10%. मग ते 2,400 वजा होतील. 24 मधनं 2 गेले 22, 22 मधनं 400 गेले 21,600. आणि बिल्डिंग सुद्धा डेप्रिसिएटेड आहे. बिल्डिंगला सुद्धा म्हणायचं लेस डेप्रिसिएशन ऍट 10%. 55,000वर 10% 5,500. 55 मधनं 5 गेले 50, 50 मधनं 500 गेले 49,500. या दोन्हीचा दुसरा इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लॉस आहे म्हणून त्या ठिकाणी लिहायचा टू मशिनरी अमाऊंट लिहिणार ₹2,400 आणि टू बिल्डिंग अमाऊंट लिहिणार 5,500. पहिली ऍडजस्टमेंट संपली. आरडीडी आहे 5,000 रुपये. डेटर्स कडे जायचं. ज्या ठिकाणी डेटर्स लिहिलं त्या ठिकाणी लिहायचं लेस आरडीडी. आता थोडंसं लक्ष द्या. आरडीडी किती दिलाय? जुना दिलेला आरडीडी 1,000 आणि त्याच्यात इन्क्रीज बाय 5,000 म्हणजे 5,000ने वाढला. म्हणजे 1,000त 5,000 इन्क्रीज झाला म्हणजे थोडक्यात 6,000 झाला. म्हणजे वजा करताना 6,000 वजा करणार आणि 5,000 रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार. आपण ज्या ठिकाणी डेटर्स लिहिले त्या ठिकाणी जायचं लिहायचं लेस आरडीडी अमाऊंट लिहिणार 6,000 आउटरला 25,000 लिहिणार वजा होऊन आणि ह्यातले 5,000 फक्त वाढलेले ते रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू आरडीडी झालं. 1 नंबर ऍडजस्टमेंट कंप्लीट झाली. नंबर 2 मध्ये काय सांगितलंय? बिल्स रिसिवेबल टेकन ओव्हर ऍट अ डिस्काउंट. आता बिल्स रिसिवेबल डिस्काउंटने टेकन ओव्हर केलेत म्हणजे थोडक्यात आता बिल्स रिसिवेबल आपले सगळेच्या सगळे जातील. मग आपण लिहायचं बिल्स रिसिवेबल ज्या ठिकाणी लिहिले त्या ठिकाणी लिहायचं लेस टेकन ओव्हर बाय रुशाली. पूर्णचे पूर्ण 12,000चे टेकन ओव्हर केले आउटरला नील. हे रुशालीने घेतले. रुशाली कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला 10% कमीने घेतलेत म्हणजे 12,000त 10% अमाऊंट म्हणजे 1,200 वजा केले तर किती येतील? 10,800 रुपयाला घेतलेले असतील. म्हणजे रुशाली कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं टू बिल्स रिसिवेबल आणि रुशालीच्या कॉलम मध्ये लिहायचे 10,800. 1,200 रुपये फर्मचा लॉस झालेला. किती लॉस झाला? 1,200. तो डेबिटला लिहायचा टू बिल्स रिसिवेबल 1,200. कोणाच्या डेबिटला? रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. आय होप क्लिअर. 3 इफेक्ट. बिल्स रिसिवेबल गेले 12,000चे मायनस केले बिल्स रिसिवेबल मधनं 10,800 ला घेतले 10% डिस्काउंटने म्हणून आपण रुशाली कॅपिटलच्या डेबिटला टू बिल्स रिसिवेबल 10,800. 1,200 लॉस आहे तो रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला मेन्शन केलेला आहे. नेक्स्ट बघा अपर्णाने 60,000 रुपये काय आणलेले? कॅपिटल आणलेले. आपण जाणार अपर्णा कॅपिटलच्या डेबिटला आपलं कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिणार टू अपर्णा कॅपिटल अमाऊंट लिहायची 60,000 आणि अपर्णा कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि अपर्णाच्या कॉलम मध्ये लिहिणार आपण ₹60,000 60,000. 4 नंबर मध्ये बघा काय सांगितलं की न्यू इन रेशो कॅल्क्युलेट करायचं. आपण वर्किंग नोट कडे जाऊया. पहिल्यांदा वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो आणि याच्यामध्ये ओल्ड रेशो लिहून घ्यायचा. त्या दोघांचा ओल्ड रेशो इक्वल आहे म्हणजे 1:1 असणार आहे. आणि शेअर ऑफ न्यू पार्टनर म्हणजे अपर्णाचा फर्म मध्ये शेअर किती? 1/4 म्हणजेच 1/4 म्हणजे 4 पैकी 1 रुपया भेटणार. पहिल्यांदा बॅलन्स रेशो कॅल्क्युलेट करायचा. मग बॅलन्स रेशो कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आहे की बॅलन्स रेशो इज इक्वल टू 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. आपल्याकडे 1 ऑलरेडी आहे. शेअर ऑफ न्यू पार्टनर 1/4 आहे. 1 मायनस 1/4 जर केलं तर 3/4 आपला बॅलन्स रेशो येईल. किती येणार आहे? 3/4. मग आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट करायला सुरुवात करायची. मग न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इनटू म्हणजे गुणुले बॅलन्स रेशो. मग याच्यात आपले तिन्ही पार्टनरचा न्यू रेशो कॅल्क्युलेट करायची. पहिली पार्टनर आहे रुशाली. रुशालीचा ओल्ड रेशो बघा 1:1 आहे. जर अपूर्णांकात लिहिला तर 1/2 येईल म्हणून रुशालीचा ओल्ड रेशो 1/2 इंटू बॅलन्स रेशो 3/4. मग 1 × 3 3 येणार. 1 × 3 3 आणि 2 × 4 8 येईल. इथं बघा लीनाच्या बाबतीत तिचा ओल्ड रेशो 1/2 आहे इंटू 3/4 सेम 3/8 येणार आहे. आणि अपर्णाचा बघा 1/4 आहे. 1/4 इथं बघा जर आपण बघितलं तर छेद याचा
8 आहे, याचा 8 आहे, याचं किती आहे 4. मग ह्या 4 ला 8 करण्यासाठी कितीने गुणावं लागेल 2 ने. छेदाला 2 ने, अंशाला सुद्धा 2 ने. मग 1 गुणिले 2 2 आणि 4 गुणिले 2 8. मग आता सगळे छेद समान झाले. 8 याचा 8 याचा 8 सगळ्यांचा 8. 3 3 आणि 2 अशा पद्धतीने आपला काय असणार आहे न्यू रेशो असणार आहे. 3:3 2 हा आपला न्यू रेशो. आय होप तुम्हाला न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा हे क्लिअर झालेलं आहे. आता या न्यू रेशोवरनं आपल्याला काय करायचंय ऍडजस्टेड कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं. वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ ऍडजस्टेड कॅपिटल. याच्यामध्ये फर्स्ट घ्यायचा न्यू रेशो लिहून 3:3:2. मग आता याच्यामध्ये बघा नवीन पार्टनर कोण आहे. नवीन पार्टनर आहे सर अपर्णा. तिचा हिस्सा किती आहे याच्यामध्ये 2 हिस्सा आहे. मग 2 हिस्स्यासाठी तिने किती हजार रुपये कॅपिटल आणले 60,000 रुपये कॅपिटल आणले. म्हणून मग लिहिताना म्हणलं अपर्णाच कॅपिटल ₹60,000 फॉर 2/8 शेअर्स. म्हणजेच काय ह्या 3 3 आणि 2 यांची बेरीज 8. 8 मधले 2 हिस्से म्हणजे 2/8 लिहिले मी. मग याच्यामध्ये वृषालीचं कॅपिटल जर काढलं तर 60,000 2 हिस्स्यासाठी म्हणून 60,000 भागिले 2 आणि त्याच्यामध्ये वृषालीचे हिस्से 3 आहेत म्हणून गुणिले 3 केलं तर तिच्या हिस्स्याचं 90,000 कॅपिटल येणार आहे. लीनाच्या बाबतीत सेम तसंच करणार आपण. 60,000 भागिले 2 तिचे हिस्से 3 आहेत म्हणून गुणिले 3 केलं तर 90,000 आणि अपर्णाचं आपल्याला डायरेक्ट दिले 60,000 म्हणजे थोडक्यात त्यांचं कॅपिटल किती येणार आहे 90,000 आणि 60,000. हे जे कॅपिटल आलेले हे आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं आणि त्या ठिकाणी हेडिंग द्यायचं कॅपिटल अकाउंट. त्याला अंडरलाईन करायची. त्याच्यामध्ये आपल्या पार्टनरची नावं लिहायची. पहिली पार्टनर आहे वृषाली. अमाऊंट लिहिणार 90,000. त्याच्यानंतर लिहिणार लीना तिची सुद्धा 90,000 आणि लास्ट लिहिणार आपण अपर्णा तिची सुद्धा लिहिणार 60,000. असं टोटल कॅपिटल लिहिणार 2,40,000 आउटर. आता आठवा हे क्लोजिंग बॅलन्स आहे. क्लोजिंग कॅपिटल हे इकडे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला कुठनं घेतो कॅपिटल अकाउंट तयार करतो आणि कॅपिटलच्या डेबिटला या ठिकाणी काय म्हणतो आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन असता कॅरीड डाऊन. आणि इथं आपण त्याचा दुसरा इफेक्ट द्यायचा 90,000 आणि 60,000. आता काय करायचं आपण सगळे केलेले क्लोज करायला सुरुवात करायचं. रिव्हॅल्युएशन अकाउंट बघायचं. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटची टोटल जास्त आहे क्रेडिटला काहीच नाहीये. डेबिटची टोटल जर केली तर 14,100 येणार आहे. दरवाजा बंद कर. तीच क्रेडिटला लिहिणार आपण 14,100 आणि त्याच्यामधनं वजा होण्यासाठी काहीच नाही 14,100 बॅलन्सिंग फिगर राहणार आहे. आणि आपण याचा इफेक्ट दुसरा इफेक्ट म्हणजे हा जो लॉस आहे हा वाटणार पार्टनर्स कॅपिटलला ओल्ड पार्टनर्सला म्हणून टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये फर्स्ट पहिल्या पार्टनरचं नाव लिहिणार आपण वृषाली आणि दुसरी आहे आपली लीना. यांना 14,100 इक्वली जर वाटायचे म्हटले तर आपल्याला किती 7,050. हे 750 आपण इकडे क्रेडिटला आहेत पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला दाखवणार टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 7,050. आणि आता आपण पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचं. बघा अपर्णाचं कॅपिटल अकाउंट 60,000 आणि डेबिट 60,000 आहे आणि क्रेडिटला सुद्धा 60,000 क्लोज होईल. इकडे बघा 30 आणि हे 9 39 आणि इकडे 90 आणि हे 7,050 म्हणजे 97,050 येणार आहे. डेबिटची टोटल मोठी 97,050 तेच क्रेडिटला लिहिणार 97,050 आणि याचा बॅलन्स बघा इथं 97,050 मधून हे 30 आणि हे 9,000 जर वजा झाले तर 58,050 राहील. इकडे बघा 45 आणि 9 54,000 आणि इकडे बघा 90 आणि हे डेबिटची टोटल जास्त 1,07,850 तेच इकडे लिहिणार 1,07,850 आणि त्यातनं ह्या दोन्ही अमाऊंट जर वजा केल्या तर आपल्याला 53,850 राहते. याला नाव द्यायचं बाय करंट अकाउंट. का करंट द्यायचं ते सुद्धा सांगू. बाय करंट अकाउंट. बघा इथं आपल्याला शेवटी त्यांनी काय सांगितले की ते जे अकाउंट सेटल करणार आहे म्हणजे तुम्हाला जे पैसे यायचे द्यायचे ते करंट अकाउंटला दाखवा. करंट अकाउंट ओपन करून आणि हा करंट अकाउंटचा बघा आता ह्या अकाउंटचा बघा डेबिटची टोटल जास्त आहे म्हणजे हा जो बॅलन्स आहे हा डेबिट बॅलन्स आहे. मग डेबिट बॅलन्स आपण बॅलन्स शीटला दाखवताना असेटचे बॅलन्स डेबिट असतात म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं करंट अकाउंट. त्याला अंडरलाईन करायची आणि त्याच्यामध्ये आपल्या दोन पार्टनरची नावं लिहायची. पहिली वृषाली आणि दुसरी लीना. वृषालीच्या हिस्स्याचं 53,850 आणि लीनाच्या हिस्स्याचं 58,050 अशी टोटल आपण आउटरला दाखवणार. 1,11,900. हे आपण काय केलं कॅपिटल अकाउंट क्लोज केलं. आता गुडविल तर काय दिलंच नव्हतं. गुडविल अकाउंट क्लोज करायचा संबंध येत नाही
फक्त आपल्याला कॅश ऑब्लिक बँक अकाउंट क्लोज करावं लागेल 62 आणि 60 1,22,000 डेबिटची टोटल. तीच लिहिली क्रेडिटला 1,22,000. वजा होण्यासाठी काहीच नाही 1,22,000च लिहिणार. याला लिहिणार आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हा बॅलन्स आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 1,22,000. आणि आता आपण बॅलन्स शीट क्लोज करायची 3,30,000 लॅबिलिटीची टोटल आहे. तेवढीच आपली असेटची असणार आहे 3,30,000. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला टॅली झालेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.